परप्रांतीय जे आहेत त्यांची मोजणी चाललेली आहे की आम्ही मराठी बोलणार नाही वगैरे. तर हा सगळं विषयाला व्हायला पाहिजे, कारण की मुंबईत राहून जर हे असे वागत असतील तर ते चुकीचं आहे. आपण जर त्यांच्या राज्यात गेलो तर आपल्याला हिंदी बोलणं किंवा त्यांची जी भाषा आहे ती आपल्याला बोलावीच लागते. तर ही त्यांची मोजणी मोडून काढली पाहिजे आणि मराठी रिक्षा चालकांना चांगल्या प्रकारचं म्हणजे एखादं अनुदान किंवा काय मराठी माणसं कशी काय उन्नती करतील त्याकडे ते सुद्धा गव्हर्नमेंटने पाहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि ही सक्ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे. खरं 3 महिने वाढवून दिली आहे, हरकत नाही, पण याच्यानंतर तिची अंमलबजावणी होणेसुद्धा गरजेचं आहे. 3 महिन्याची ती मुदत दिली आहे 15 ऑगस्टपर्यंत, तर ती खरं तर द्यायला नाही पाहिजे होतं. त्यांनी लवकरच अंमलबजावणी करायला पाहिजे होती, कारण त्यामुळे रिक्षा चालकाचा आपल्या त्यांचा धंदा बसलेला आहे मराठी माणसांचा, तो वाढण्यासाठी थोडी मदत होईल असं मी एक रिक्षा चालक म्हणून सांगू शकतो आपल्याला. जर मदत दिली नसती तर बरं झालं असतं, परंतु त्यांनी काहीतरी गव्हर्नमेंटनी कदाचित त्यांच्या मंत्रिमंडळात निर्णय घेतला असेल म्हणून काही दिले असेल, परंतु निर्णय तो चुकीचा वाटतो, मराठी माणसाच्या हिताचा नाही आहे तो. ज्याप्रमाणे संघटना ज्या आहेत सर्व संघटना मनसेच्या असतील शिवसेनेच्या असतील जशा आक्रमकप्रमाणे दिसत नाहीत, हे असं म्हणजे एक ढोबळपणे ते काम करत आहेत. असे बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी जे आक्रमकपणा घेतला होता, मुंबई बंद म्हणजे बंद, जर ते म्हणतात आम्ही 15 लाखाचा मोर्चा काढू तर आपणसुद्धा तशी भाषा वापरणे गरजेचं होतं, जेणेकरून त्यांना दहशत बसली असती. आता का होणार आहे की मुदत वाढल्यामुळे त्यांचं मानसिक जे हे आहे आत्मविश्वास तो त्यांचा थोडासा वाढलेला आहे. त्यामुळे मराठी माणसाचं साधारणपणे खच्चीकरण करण्याचं काम सरकार करत आहे असं वाटतं. बाळासाहेब असतं तर मला असं वाटतं परप्रांतीयांनी आवाजच नसतं केला, त्यांची एवढी हिंमतच झाली नसती, काय एवढी बाळासाहेबांची दहशत होती मुंबईवर, मराठी माणसावर त्यांची पकड होती, त्या मराठी माणसाचे ते हृदय सम्राट होते असं मला वाटतं. बाळासाहेब जर असते तर त्यांची ही मुजरी चालू दिली नसती. त्याची आता राजसाहेब किंवा उद्धव साहेबांनी भूमिका घेतली असती रोखठोकपणे किंवा जर आक्रमकपणे जर रस्त्यावर उतरले असते तर कदाचित सरकारला सुद्धा नमतं घ्यावं लागलं असतं त्याबद्दल आणि ती मुदतवाढ मिळाली नसती असं. जे परप्रांतीय आपल्याला पोट भरण्यासाठी ते आले आहेत आणि हजारो वर्षी म्हणजे अनेक वर्षे 50-60 वर्षी इथे राहत आहेत, त्यांनी खरं तर मराठी बोलली पाहिजे. आणि भरपूर अशी आपले आहेत की परप्रांतीय ते मराठी बोलतात, पण मतदानाचा अधिकार किंवा आधार कार्ड जे सगळं जे आहे ते मराठी माणसाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. रिक्षा चालक असेल किंवा कोणती नोकरी प्रायव्हेट सेक्टर असेल, सर्वप्रथम मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे, त्यानंतर इतर प्रांतीयांना तो रोजगार मिळाला पाहिजे. परंतु आपल्या राज्यात असं होतं आहे की इतरांना प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि आपल्याला नंतर मिळतं. कधी कधी आपल्या लोकांना प्राधान्य दिलं पण जात नाही काही ठिकाणी. अशी बरीच क्षेत्र आहे प्रायव्हेट सेक्टर तिथे मराठी माणसाला, आता गुजराती एरियामध्ये तर मराठी माणसाला घर पण मिळणं मुश्किल झालं आहे, अशी मुजरी चाललेली आहे. तर अशा लोकांना वरती सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि मराठी माणसाची जी आत्मविश्वास आहे किंवा त्याचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे. तर राघव चड्डा किंवा सोनू सूदसारखी जी माणसं आहेत किंवा संजय निरुपण वगैरे किंवा अबू आझमीसारखी माणसं जी आहेत महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या माणसाला चॅलेंज करतात, ही चुकीची गोष्ट. त्याच्यावरती सरकारने योग्य ते कारवाई करणे जरुरी आहे, कारण त्यामुळे असंच आपण वागत राहिलो पुढे मराठी माणसाला जगणं मुश्किल होणार आहे. तर सरकारने त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्यांच्या कुठलाही राजकीय पाठिंबा किंवा काय असेल तर त्यांचा तो काढून घ्यायला पाहिजे किंवा त्यांना कोणतीही पदं वगैरे असतात ते दिले नाही पाहिजे त्यांच्या परप्रांतीयांना. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षात किंवा जे रोजगार क्षेत्र वगैरे आहेत, रिक्षा असेल किंवा भाजीपाला असेल, मराठी माणसाला ते प्लॅटफॉर्मवर जागा दिली पाहिजे किंवा काय मराठी माणसाला. आणि बँकेतून जे कर्ज मिळतं वगैरे त्यासाठी सुद्धा मराठी उद्योजक असतील किंवा जे मंत्री किंवा आमदार खासदार किंवा काय त्यांनी पाठबळ दिलं पाहिजे, त्यांना आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. म्हणजे बाहेरून समजा जास्ती टक्के असते त्यात कमी प्रमाणात का होईना 10%, बाहेर समजा 16% असेल तर 10% ते दिलं पाहिजे. मराठी माणसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मराठी माणूस टिकण्यासाठी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये या सरकारने योग्य असं पाऊल उचललं पाहिजे असं मताचा मी आहे. आणि रिक्षा चालक म्हणून आपण जी मराठी ही जे उठता बसतं काही मराठी माणसंसुद्धा हिंदी बोलतात, त्यांनीसुद्धा आपल्याला मराठी जास्तीत जास्त कसं बोलता येईल त्याचं अंगीकरण केलं पाहिजे. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून रिक्षा चालकांचा फार मोठी अपेक्षा होती, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं म्हणजे मराठी माणसाच्याबद्दल स्टेटमेंट त्यांचं काय फार समस्या भरीव असं स्टेटमेंट आलेलं नाही. खरं तर त्यांनी मराठी रिक्षा चालकांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं आणि त्यांनी मराठी माणसाला पाठबळ देण्यासाठी अग्रेसर राहायला पाहिजे होतं, परंतु ते दिसत नाही आहे. कदाचित ते राजकीय दबावामुळे ते मागे होत असतील, परंतु त्यांनी पुढे येऊन
आम्ही की ते आम्हाला असं वाटतं की ते आमच्या रिक्षाचालकांचे एक नेता आहेत असं आम्हाला वाटत होतं, परंतु त्यांनी ती कठोर भूमिका मराठी माणसासाठी घेतलेली नाही आहे, पण त्यांनी घ्यावी अशी आमची रिक्षाचालकां संघटनेतर्फे मागणी आहे. मुंबईतील रिक्षाचालकांनी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना भेटून त्यांना मराठी माणसाच्या समस्या ज्या आहेत रस्त्यावरतील मराठी बोलण्यापासून त्यांचे आर्थिक प्रश्न असतील तर त्यांच्याकडे घेऊन जाव्यात आणि ते आपल्याला सहकार्य करतील असं मला वाटतं. परंतु संपूर्ण मुंबईत किंवा ठाणे जिल्हा असेल किंवा विरार दहिसर वगैरे जर आपल्या ते एक रिक्षाचालकांचे एक प्रमुख उद्धारकर्ते नेते म्हणून आपण त्याकडे पाहतो, तर त्यांनी जर चांगल्या प्रकारचं आपल्याला सहकार्य केलं तर निश्चितच मराठी माणसाला बोलताना किंवा कुठे अडचणी गाडी बंद पडली किंवा कुठे काय प्रॉब्लेम झाला तर तातडीची आर्थिक मदत करण्यासाठी किंवा एखादी एक एमर्जन्सी फंड RTOतर्फे किंवा एखाद्या युनियनतर्फे मिळायला पाहिजे. आणि युनियन त्यासाठी खरं तर युनियनच्या ज्या आहेत संघटना रिक्षाचालकांच्या त्या फारशा काम करताना दिसत नाही आहे. आता ते थोडेसे काही ॲक्टिव्ह झाले आहेत, ज्यांनी निरूपण साहेब जे आहेत त्यांनी किंवा मुद्दा घेतल्याच्यानंतर आता रावसाहेब जे आहेत ते इतरही वेळी कुठेही दिसत नाहीत. आता ते आलेत पुढे. ज्यावेळी रिक्षाचालकांवर ज्या प्रश्न येतात काही तेव्हा ते कुठे असतात असा एक प्रश्न आहे. जेव्हा रिक्षाचालकांचे उपासमारी होते त्यावेळी ते कुठे असतात. त्यावेळी खरं तर मराठी जे नेते मंडळी आहेत किंवा एकनाथ शिंदे साहेब किंवा शरदरावचे मुलं जे चिरंजीव आहेत रावसाहेब त्यांनीसुद्धा रिक्षाचालकांच्या अनेक प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे, पण ते तसे दिसत नाही. त्यांचीसुद्धा मराठी माणसाची त्यांनी व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही फक्त एवढं सांगितलं आहे की या बसा ह्याला हे छोटे छोटे मुद्दे आहेत ते त्यांनी घ्यावेत. असं की परफेक्ट मराठी बोलायचं असंच नाही आहे. फक्त गाडीत बसा, पैसे द्या, सुट्टे द्या, राईट मारा, उजव्या टर्न मारा अशाचे प्रश्न आहेत तेच फक्त बोलायचं आपल्याला. असा मोठा मुद्दा त्यांनी राजकीय लोकांनी याचा फार मोठा गवागवा केलेला आहे. तर तो न करता आपण त्यांना नक्की काय बोलायचं ते सांगितलं पाहिजे आणि त्यांची ती परीक्षा घेतली पाहिजे आणि त्या परीक्षेमध्ये प्रमाणपत्र किंवा असं काय तर त्यांना द्यायला पाहिजे, ते पण मोफत किंवा काही मूल्यांमध्ये असं मला वाटतं. पुढे मराठी माणसासाठी सर्वांनीच उभं राहिलं पाहिजे. एखादी गाडी बंद पडली एखादा किंवा घरात आजारी असेल तर त्यासाठी सुद्धा एखादा तात्पुरता फंड गव्हर्नमेंटने उभा केला पाहिजे.